फरार काळामध्ये कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटीस दिल्या असं पोलिसांनी यावेळेला म्हटलेलं आहे। कोरटकरच्या बाजूने ॲडव्होकेट सौरभ घाग हे युक्तिवाद करणार आहेत। फरार काळामध्ये कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटीस दिल्या असं पोलिसांकडून यावेळेला कोर्टामध्ये जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे। सुनावणीला सुरुवात झालेली आहे। एक एक मुद्दे जसजसे समोर येतील TV9 मराठीवर ते मुद्दे तुम्ही पाहू शकणार आहात। सुनावणीला सुरुवात झाली आहे। फरार काळामध्ये कोरटकरने वापरलेली गाडी ही जप्त केली अशी माहिती पोलिसांकडून कोर्टात देण्यात आलेली आहे। कोरटकरने कोणती गाडी वापरलेली होती ती गाडी जी आहे ती आता जप्त करण्यात आलेली आहे फरार काळामधली अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। फरार काळात कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटीस दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। कोरटकर हा महिनाभर फरार झालेला होता। कोणकोणत्या हॉटेलमध्ये थांबला, कोणकोणत्या गाड्या त्याने वापरल्या, कोणी कोणी त्याला मदत केली, कोरटकरने धीरज चौधरी यांची कार वापरली अशी माहिती पोलिसांकडून कोर्टात देण्यात आली आहे। फरार काळामध्ये कोरटकरने वापरलेली गाडी ही जप्त केलेली आहे। कोरटकरने धीरज चौधरी यांची कार वापरली अशी माहिती पोलिसांकडून कोर्टात देण्यात आलेली आहे। पोलीस जे आहेत ते माहिती देत आहेत। फरार काळामध्ये कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटीस दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। त्याने जी गाडी वापरलेली होती ती गाडी सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून कोर्टात देण्यात आली आहे। कोरटकरने धीरज चौधरी यांची गाडी वापरली, फरार काळामध्ये मदत केली, त्यांची नावं कोरटकरने सांगितलेली आहेत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। फरार काळात मदत केली त्यांची नावं कोरटकरने सांगितल्याची माहिती पोलिसांनी कोर्टामध्ये दिलेली आहे आणि फरार काळामध्ये कोरटकरने वापरलेली गाडी ही जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। कोरटकरने धीरज चौधरी यांची कार वापरली अशी माहिती पोलिसांकडून कोर्टात देण्यात आलेली आहे।